असं म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, कारण एकदा का याची पिढ्या मागे लागली की भल्या भल्या लोकांच्या नाकी नऊ येतात. आता हेच बघा ना, सैफ अली खान हल्ला प्रकरणातील एका संशयित ड्रायव्हरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि लागलीच सोडलं सुद्धा. पण यानंतर त्याच्या पाठी एक वेगळीच पिढ्या लागली आहे. पाहूया. 18 जानेवारी 2025 सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी अटक केलेला हा पहिला संशयित. पण 19 जानेवारीला खऱ्या आरोपीला अटक झाली आणि या संशयिताला निर्दोष सोडण्यात आलं. पण त्यानंतर गेल्या 10 दिवसात या तरुणाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. मेरे लड़का मतलब जहाँ पे जॉब करते थे वहाँ पे फोन लगाए तो जो बोले, साहब ने बोले कि नहीं, यहाँ पे दोबारा फोन मत लगाना आकाश, और हम आपको नौकरी पे नहीं रखेंगे. अभी आकाश का तो न्यूज मतलब वहाँ पे भी चले गया, तो लड़की वाले लोग के घर पे भी उन लोग ने देखे होंगे, तो उन लोग ने बोले कि नहीं, अभी हम हमारा लड़की को इनको देने का नहीं है, तुम अपना लाइफ देखो, हमको तुम्हारे से कोई मतलब रखने का नहीं है, ना रिश्ता रखने का नहीं है. आकाश कनौजिया छत्तीसगडच्या दुर्गमधला हा तरुण. पण सैफ अली खान हल्ला प्रकरण घडलं आणि आकाश कनौजिया पोलिसांच्या रडारवर आला. आकाश कनौजिया मूळचा छत्तीसगडचा. 16 जानेवारीला सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. यावेळी सैफच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती समजून आकाश कनौजियाला पोलिसांनी अटक केली. पण आरोपी शहाजादला अटक झाल्यानंतर आकाशला सोडून देण्यात आलं. पण निर्दोष सुटल्यानंतरही आकाशच्या आयुष्यात मोठी खळबळ माजली. ॲक्च्युली पोलीसचे चुकी झाली आहे. ते ॲक्च्युली कोणीतरी ना फोटो पाठवला त्याला, मुंबई पोलिसनी RPS आलेला, रेल्वे पोलिसला, तर बाबा हे असा असा फोटो आहे, त्याला तुम्ही ट्रेनमध्ये चाललाय, त्याला उतरा. ॲक्च्युली माझा पोरगा नाही आहे ना, त्याला बघा ना, तुम्ही व्हेरीफाय करा ना, इन्क्वायरी करा, विचार करा, रूम मध्ये घ्या, विचार करा. तो नाही आहे ना, तुम्ही स्वतः सोडलेलं आहे. ते एवढा त्याची बदनामी झाली आहे. आता तो काय करणार? तो येडा नाही होणार. फक्त आकाशच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही या कारवाईचा मोठा त्रास सहन करावा लागलाय. असा तुम्ही बदनामी केला, पेपर मध्ये टाकलाय, फोटो टाकलाय, सर्व काय केला, ते सर्व रिटर्न घ्या. सर्व रिटर्न घ्या की बाबा तो नाही होता, तो नाही होता, आम्ही सर्व काही विचारला त्याला, तो नाही होता. त्याच्यानंतर हे मॅटर संपवा आणि त्याला कुठेतरी एक जॉब द्या. मेरा लड़का मेरे को बोला, नहीं मम्मी, ऐसा हमने कुछ किया नहीं है और हम ऐसा करेगी नहीं. जब भी हुआ था तभी तो तुमने न्यूज देख रहे थे ना उनका, जब भी तो हम घर पे ही थे ना, तो मैं बोला हाँ. फिर हमको ऐसा लगा कि नहीं, हमारा लड़का नहीं. आकाश कनौजिया एका कंपनीत ड्रायव्हर होता. कारवाईची बातमी कळताच कंपनीनं त्याला कामावरून कमी केलं. होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबानंही मीडियामध्ये बातमी पाहिली आणि जमलेलं लग्नही मोडलं. हल्ल्यानंतर सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतला. मुख्य आरोपी शहजाद गजाड आहे. मात्र चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आकाश कनौजिया आणि त्याचं कुटुंब सध्या पूर्णतः व्यथित झालंय. सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.